सोमवार. आज जरा उशीर झाला उठायला. तर रोज 5 वाजता उठतो मी आणि आज थोडा लेट. आज जरा थोडा उशीर झाला उठायला आणि आता जस्ट आंघोळ झाली. आमच्या आई चहा बनवायला लागली. काल रात्री संध्याकाळी 10:30 वाजता उपीट करून खाल्ले. उपीट बघा, एवढा संध्याकाळी उपीट करून खाल्लंय. हे आहे आमचं देवघर, बघू शकता किती सुंदर. सगळ्याला आमचं मंदिर आवडतं. हे चहा पिऊन आपल्याला जायचं शेतामध्ये. आणि हे आमचा वरांडा, आमच्या आईनं झाडं लावलेत. आणि हा आमचा घरासमोरचा हायवे, जास्वंदीचं झाड. तर चहा रेडी झालेला आहे. चहा पिऊ आणि आपण जाऊ शेताकडे. 2000 years later. तर चला आपण निघतो आहोत आता, शेताकडे चाललोय. चला, मी चाललोय शेतात ई पीक पाहणी करण्यासाठी. तर चला मग. पागल पागल है थोड़े बादल, बादल है दोनों खुल के बरसे भी गया जरा. मी चाललोय शेताकडे. तुमसे मिला हूँ. ही आहे धाराशिव रेल्वे. इथून अशी इकडे जाते. या साईडला आहे रेल्वे स्टेशन. या साईडला रेल्वे स्टेशन आहे. त्या साईडला येडशे, लातूर ह्या साईडला येत आहे. हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे ज्यात मी असं बोलतोय. सध्या कसं कॅमेराला बोलणं जमत नाही. हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे. म्हणजे जर मी युट्यूबला जर टाकला तर काय होतं, सुरुवातीला असं कॅमेराला बोलण्याची सवय नसते की सुरुवातीला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे कधी कधी अडखळते की किंवा कधी कधी लक्षात येत नाही काय बोलायचं वगैरे. सध्या बफेलो माझ्याकडे बघायला लागलेले, पाहू शकता इथं दिसते तुम्हाला कॅमेरामध्ये. तर सध्याचा मी हा ब्लॉग एक जुनी खराब सेल्फी स्टिक होती, एमसील लावून फिक्स केलंय आणि त्याला लावलंय. कारण हातामध्ये मोबाईल पकडायचं म्हणलं की ते बरोबर स्टेबलायझेशन येत नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी असा बनवायला लागलो. आमच्या इथं कसं शेतामध्ये तळ आहे आणि शेतामध्ये तळ पावसाळ्यात खूप पाणी भरतंय. आणि पाणी भरल्यावर गाडी जास्त आतमध्ये येत नाही ना, कारण जे पुलाच्या खाली आहे ते पाणी साचते. पाणी साचले ना तर गाडी तिथनं येत नाही ना. टू व्हीलर असते तर टू व्हीलर एक वेळेस येऊ शकते, पण स्कूटी तिथं चिखलामध्ये फसते. हो काही बघा इथं तुम्हाला जी मागच्या साईडला जी दिसते का ती तळ आहे आमच्या इथं. आमची जी जुनी शेती होती त्या तळ्यामध्ये अगोदर गेलेली आहे. इथं रस्त्याला बघा किती गवत वाढलंय. इथं पूल आहे आणि या पुलाच्या इथनं गाडी येते अशी अशी, आणि ही असा हा रूट आहे गाडीचा शेताकडे जाण्यासाठी. असाच सरळ जाते. गेल्या वर्षी आम्ही या खड्ड्यात मासे पकडले होते. आता जर तुम्हाला गडूळ पाणी वाटत असेल, पण जेव्हा नवीन नवीन पाऊस पडतो तेव्हा पाणी स्वच्छ असते आणि त्यामध्ये गप्पी मासे येतात. तर ते आम्ही घरातल्या हौदामध्ये सोडतो. बघू शकता पाणी किती वर आलेलं आहे. असं वाहत जाते खाली तळ्याकडे. यावर्षी आम्ही आंब्याचे रोपं लावलेत कारण पावसाळ्यामध्ये असे लवकर उगून येतात. बघा किती जवळ पाणी आलेलं आहे. आणि आमच्या शेतातलं तळ. तर सध्या रस्ता नाहीये, तर आपल्याला सध्या सोयाबीन मधनं जावं लागणार. तुम्हाला आमचं सोयाबीन दाखवतो शेतातलं कसलं भारी उगून आले. तर तुम्हाला दाखवतो माझं शेत. मराठवाड्यात सध्या असं पावसाळी खरीप हंगामामध्ये सोयाबीनचं जास्त करून पीक घेते नाही. 3 महिन्याचं पीक आहे, लवकर उगून येतंय आणि फक्त 2-3 फवारणी असते. जास्त काय ह्याला करायला लागत नाही. त्याच्यामुळे वाढ झाली.
आमच्या इथनं शेताच्या समोरून अशी रेल्वे जाते. मला वाटते ही सकाळची मिरज गाडी असते. ही मिरज आहे. आता स्टेशनवर आली. आता वाजले तर 11:28. या साईडला स्टेशन आहे. ही लाल कलरचं दिसते ही स्टेशन आहे. आता रिनोव्हेशन चालू आहे. आपण आहोत. 2,000 years later. तर आता सध्या मी घरी आलो शेतात ना आणि आता जेवायचं. जेवायला खिचडी. कोणाकोणाला खिचडी आवडते त्यांनी कमेंट करून सांगा. फराळ झाली आणि आता मी बघतोय कॅमेरावाला भैयाचा एक व्हिडिओ. वहाँ पहुंचेंगे स्पॉट पे और चीज़ें हैं जो हमने पैक करवा ली हैं खाने पीने की, और कॉफ़ी बनाएंगे, उसका प्रोसेस आपको दिखाएंगे. सब जाएंगे. त्याचे व्हिडिओ सगळे मस्त वाटतात. तर मी तीच बघतोय. भेटतो तुम्हाला. 2,000 years later. तर 6:25 झालेत. मी चाललो धाराशिवला कारण आज संध्याकाळी पावभाजीचा बेत करायचा आहे. त्याच्यामुळं आमच्या हसायला लागले कारण लॉक करायला लागलं. त्याच्यामुळं कसा दिसायला लागलो मला वाटतं व्हाईट ड्रेस चांगला दिसतोय माझ्यावर आहे की नाही. सूर्य खाली गेलाय सगळं. आता बघू चाललो धाराशिवला. कसा दिसतोय शर्ट मला कमेंटमध्ये सांगा. लवकर सांगा चांगलं. आमच्या इथं म्हणायला लागली सकाळ. परत कशाला काढायचं दुकानात ती गेल्यावर काढायचं तिथं. आमच्या ह्याला आलं ते चला. बिर्याणीची प्रोसेस चालू आहे बनवायला. दही टाकलंय. मसाला रेडी आहे. आता फक्त तांदूळ टाकायचं, तूप टाकायचं, भात रेडी. सुमितनं आपल्याला दिली आहे बिर्याणी, व्हेज बिर्याणी. सांगतो धाराशिव ब्लॉगरला बिर्याणी मिळालेली आहे. पोचलेली आहे. त्यानं सांगितलं होतं लय देव चालत. पण आता आपल्या लक्षात ठेव केलं तुला नाही बघ दिली, मला आणून दिली फक्त. मला तीच वाटलं. अरे मी म्हणलं काल लक्षात आलं नाही माझ्या. काल गेलं तर 11 वाजता गेले म्हणलं. अरे म्हणलं चालत. हा नाही नीट म्हणे एकदा. लाईव्ह आहे मी सध्या युट्यूबवर आणि लाईव्ह सुद्धा आल्याची बिर्याणी. हा मग आता तेवढं सुद्धा मित्राला करू शकत नाही म्हणल्यावर आता काय बोलला आता. करू शकतो ना. लाईव्ह नाही केलं. आज पावभाजीचा बेत. असलं कसली पावभाजीचा बेत चालू. भात पण वाढलाय, भाजी पण वाढली. हे सोमवारचा बेत आहे पहिली गोष्ट. सोमवारचा बेत आहे.